परमार्थ याचा अर्थ त्याच्या निरंतर अस्तित्वाची जाणीव. हं, ते ब्रह्मतत्व अर्थात तो राम, तो माझ्याबरोबर निरंतर आहे, हं. याची सतत जाणीव जपणं याचं नाव परमार्थ आहे. जसं एखादी प्रेयसी प्रियकराच्या बरोबर असते तेव्हा सगळ्या जगाला विसरते. एखादं लेकरू आईच्या कडेवरती असतं, तेव्हा ते निर्भय असतं, त्याला कशाचीच फिकीर नसते. बरोबर. त्याप्रमाणे परमार्थामध्ये एकदा आपण आपला हात रामाच्या हातात दिलाय, हं, जग काय म्हणतंय, जगाची काय भूमिका आहे, याच्याशी माझा मतलब नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, महाराजांच्या शब्दामध्ये, परमार्थ हा एक खेळ आहे, जो प्रत्येकाने स्वतःच स्वतःशी खेळायचा असतो. राइट. त्यामुळे तुम्ही जगाच्या फुटपट्टीने तुमची श्रद्धा मोजायला गेली, हं, की तुम्ही खड्ड्यात पडणारच. हा तुम्हाला मिळालेला तुमचा अतिशय जवळचा सखा आहे. हं, गुरुने जे नाम दिलंय, म्हणजे प्रत्यक्ष त्यांचा प्राण दिलाय. तो प्राण म्हणजे तुम्हाला आता तुमच्याबरोबर जतन करायचा आहे. हं, मर्मबंधातली ठेवई, तुम्ही कविताकार असल्यामुळं हं, तुम्हाला ही शब्दवश रचना आणखीन लवकर कळेल, हं, की ते नाम म्हणजे एक अशी अनमोल वस्तू आहे. माझी मीरा उगीच म्हणाली नाही ना, हं. की "पायो जी मैंने राम रतन धन रामरतन. पायो, वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरु, कृपा कर अपनायो." ही अमोलिक वस्तू मला हं. सद्गुरूंनी दिलेली आहे. आम्हाला त्याचं मूल्य कळत नाही. मग आम्ही काय करतो, त्या मूल्याला बाजारपेठेमध्ये विकायचा प्रयत्न करतो. प्रयत्न करतो. आणि मग तिथं आमची फसगत होते हं, आणि मग आम्ही अश्रद्ध होऊन जातो. हं, पण त्यापेक्षा ती वस्तू अमोलिक आहे आणि ती वस्तू आपण आपल्या हृदयाशी जतन करून राहावी. हं, ना तिचा अनुभव घ्यावा, बस ती आहे. एवढी एकच भावना तुमची श्रद्धा हं. ठेवण्यासाठी पुरेशी ठरते. हा जोपर्यंत त्याचा बाजार तुम्ही मांडताय, तोपर्यंत ती तुम्हाला नेहमीच अशी दोलायमान मनाची स्थिती करत राहणार.